हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला एकदा भेटलो होतो. कशासाठी? याच आपल्या बार्टी टार्टी महाज्योती आणि सारथीच्या प्रशिक्षणाबद्दल. तर सर्वांसाठी आनंदाची बातमी की त्याचे जे फॉर्म्स आहेत मित्रांनो, तर ते सुरू झालेले आहेत. ठीक आहे ना. आणि दरवेळेला ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जितक्याही बार्टी टार्टी महाज्योती जेवढे स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आहेत, तर त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची संधी आहे. ठीक आहे ना. सो जर तुम्ही पाहत असाल तर पोलीस भरतीसाठी आहे, कंबाईन आहे, राज्यसेवा आहे, सर्वांसाठी आता प्रशिक्षण खुलं झालंय मित्रांनो. आलं लक्षात. आणि या सर्वांची एक्झाम कशी आहे, ही सीईटी कशी असणार आहे, या सर्वच्या सर्व गोष्टींचा साचा विचारात घेऊन इग्नाइटनं तुमच्या सर्वांसाठी ₹1 फक्त बॅच लॉन्च केलेली आहे. तर ही बॅचचा मेन रिझनच आहे की तुम्हाला फक्त याचा फायदा व्हायला हवा, की ज्यावेळेला तुम्ही लोक परीक्षा द्यायला जाणार आहात तर त्याच्या आधी त्याच्या बिफोर तुम्हाला सर्वच्या सर्व स्ट्रक्चर कळालं पाहिजे. तुम्हाला चांगले मार्क मिळून एक चांगली संस्था मिळाली पाहिजे. तुम्हाला त्या शासनाच्या सुविधांचा फायदा घेता आला पाहिजे. बघा, जसं नेहमी सारखं बार्टी टार्टी महाज्योती. सो हा जो व्हिडिओ सुरू आहे मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक गुगल फॉर्म दिलाय. तर तो गुगल फॉर्म पटकन भरा, की जेणेकरून याच्या पुढे येणाऱ्या कोणत्याही अशा प्रकारच्या ज्याही संधी असणार आहे तर त्या तुमच्याकडून निघाल्या नाही पाहिजेत. सो त्यासाठी इग्नाइट या गोष्टींची जबाबदारी घेणार मित्रांनो. सो त्याचसोबत टेलिग्राम जो आपला ग्रुप आहे तर तो सुद्धा पटकन जॉईन करा. आता जास्त वेळ न घेता आपण इथं जाऊया. बघा, हे आलेलं आहे नोटिफिकेशन. बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आता काय घेणार आहे? कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी कंडक्ट करणार आहे. सो त्यासाठी ज्या ज्या एक्झामच्या अंतर्गत लक्षात जे प्रशिक्षणाची नोंद झालेली आहे किंवा जे प्रशिक्षण ज्या परीक्षांसाठी उपलब्ध आहे तर त्याच्यासाठी सर्वच्या सर्व गोष्टींचा सिलेबस तुम्हाला पुढे मी दाखवतो. बघा, या ठिकाणी म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टीआरटीआय, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण संस्था महाज्योती आणि अण्णाभाऊ साठे संशोधन आरटी. लक्षात, या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणाअंतर्गत स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी ही ऍड आलेली आहे. तुम्ही पाहू शकता सर्वच्या सर्व ज्या संस्था आहेत एकत्र आहे आणि सर्वांसाठी तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे. सर्वांसाठी वेगळी नाही, सर्वांसाठी कॉमन आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आपण पाहूया काय काय आहे. जर तुम्हाला एमपीएससीच्या अंतर्गत जर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवाची जर कधी परीक्षा द्यायची असणार आहे तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता सिलेबस काय आहे. ओके, तुम्ही एकदा व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून ठेवा. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पाहू शकतात जर राज्यसेवा करायचा असेल, जर तुम्ही जर कधी राज्यसेवा करण्याला इच्छुक असाल तर सुद्धा हा तुमच्यासाठी संपूर्ण सिलेबस आहे. एक्झामचं स्ट्रक्चर, याचा स्क्रीनशॉट पटकन काढून ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण पाहूया. पुढे पहा काय आहे. या ठिकाणी आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. लक्षात, केंद्रीय लोकसेवा आयोग. युपीएससी साठी जर तुम्हाला युपीएससी करता जर प्रशिक्षण हवं असणार आहे तर त्या संदर्भामध्ये हा संपूर्ण तुम्हाला एक्झामचा पॅटर्न विथ सब्जेक्ट वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. या प्रत्येक गोष्टींचा मित्रांनो तुम्हाला तुमच्या सोयीसाठी स्क्रीनशॉट काढून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा काय आहे. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी सुद्धा आहे. वर्ग क्रमांक 3 ची परीक्षा आहे. ठीक आहे ना. असं आहे. यासाठी तुम्ही पाहू शकता सिलेबस वगैरे काय आहे. आणि लास्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं आपलं जे आहे तर ते आहे आयबीपीएस बँकिंग, आयबीपीएस रेल्वे. लक्षात, आयबीपीएस आहे रेल्वे असेल, एलआयसी, नाबार्ड, एसबीआय, आरबीआय, आरआरबी या सर्वच्या सर्व परीक्षांच्या अंतर्गत जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे असणार आहे तर हा आहे सिलेबस, ज्याच्यामध्ये इंग्लिश, गणित आहे आणि काय आहे रिझनिंग आहे. 100 प्रश्न आहे. माध्यम आहे इंग्लिश आणि मराठी. लक्षात, ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर आहे. एकूण मार्क आहे 100 आणि पेपर आहे 1 तासासाठी. सो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित आढावा घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल, जर कधी काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायला मित्रांनो विसरू नका. ठीक आहे ना. सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सेम गट ब आणि गट क साठी सुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही सिलेबस आणि सगळ्या गोष्टी पाहू शकतात काय काय आहे. अगेन पोलीस किंवा जर तुम्ही मिलिटरी भरतीसाठी जरी देत असाल किंवा पोलीस भरती असेल किंवा मिलिटरी भरतीसाठी असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सीईटी आहे. आणि याचा जो पोर्शन आहे सिलेबस आहे हा समोर दिलेला आहे मित्रांनो. आणि पुन्हा एकदा मी त्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगतोय की जे जे विद्यार्थी आहेत ज्यांना प्रशिक्षण हवं आहे तर त्यांना सीईटी मध्ये मार्क चांगले आले पाहिजे.
आणि ते मार्क चांगले येण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला पेपर आधीपासून किंवा पेपरचं स्ट्रक्चर आधीपासून माहिती असलं पाहिजे, अभ्यास काय काय करायचा आहे. सो जितकेही विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेणारे असतील त्या सर्वांनी ₹1 बॅच डाउनलोड करा. लक्षात, ₹1 बॅच परचेस करा आणि या गोष्टींचा फायदा वगैरे घ्या. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि त्याचसोबत जो गुगल फॉर्म जोडलेला आहे तर तो गुगल फॉर्म भरा की जेणेकरून इथून पुढे ज्याही अपडेट्स येणार आहेत तर त्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ठीक आहे. सो धन्यवाद मित्रांनो, बाय.